सावधान. आज आपण धम्मठवग्गाची तिसरी गाथा पाहूया आणि धम्मपदातली 258वी गाथा. न तेन होती पंडितो किंवा न तेन पंडितो होती यावता बहुभासती खेमी अवेरी अभयो पंडितो इति पौच्यती. सरळ अर्थ आहे की न तेन पंडितो होती, तेवढ्याने कुणी पंडित होत नाही. तेन पंडित होती, तेवढ्यानं कुणी पंडित होत नाही. म्हणजे अर्थातच धार्मिक पंडित, कारण हा धम्मठ्ठ वग्गो आहे. धम्मठ्ठ धर्मस्थ किंवा धार्मिक धार्मिक पंडित, तर तेवढ्याने कुणी पंडित होत नाही. न तेने पंडितो होती यावता बहुभासतो बहुभासती. यावता बहु म्हणजे खूप बोलतो, भासती म्हणजे भाषण करणे. खूप बोलतो, खूप सांगतो, म्हणून कोणी पंडित होत नाही. तर मग पंडित कोणाला म्हणायचं? खेमी. खेम म्हणजे क्षेम कुशल, ज्याचं चित्त स्थिर आहे, चंचल नाही, असा क्षेम कुशल शब्द म्हणतो ना आपण. क्षेम खेम क्षेम. जो अवेरी आहे म्हणजे ज्याच्यामध्ये वैरभाव नाही, निर्वैर आहे, वैरभाव नाही. अभयो म्हणजे ज्याच्यामध्ये भय नाही, निर्भय आहे, त्याला पंडित म्हटलं जातं. पंडितो इति पौच्यति. पौच्यति म्हणजे म्हणणे, बोलणे. खूप बोलण्याने कोणी विद्वान होत नाही, पंडित होत नाही. जो क्षेम कुशल असणारा, राहणारा, निर्वैर आणि निर्भय आहे, तोच बुद्धिमान किंवा पंडित म्हटला जातो. असा या गाथेचा सरळ सरळ अर्थ आहे. म्हणजे या गाथेनुसार नुसत्या पंडिताला महत्व दिलं नाही. नुसता कोणी पंडित आहे, खूप गाथा पठण करतो, सूत्रपठण करतो, प्रवचन देतो किंवा खूप लिखाण करतो म्हणून. कारण बोलणं म्हणजे, लिहिणं म्हणजे लिखित बोलणंच आहे एक प्रकारे. कारण जे मनातले विचार जे आपण वाणीनं बोलतो ते लिखाणाच्या कलेमुळे किंवा त्या तंत्रज्ञानामुळे लिखित स्वरूपात येतं. शेवटी ते शब्दच असतात, ते बोललेले असोत किंवा लिखाणातले असोत किंवा सांकेतिक असोत. तर खूप बोलतो, लिहितो, आधुनिक भाषेत लिहितो. कारण ही गाथा अशा काळातली ज्या लिखाण कला, लेखन कला नव्हती असं म्हणतात, किंवा असली तरी विशिष्ट लोकांची ती मक्तेदारी असेल असे असू शकतं, किंवा ती सहज सोपी नसणार आहे आजच्या सारखी. म्हणून बोलूनच धर्माचा, तत्वज्ञानाचा, विचारांचा प्रचार हा बोलून व्हायचा. मौखिक भाषण देऊन, बोलून. म्हणून भासती असा शब्द प्रयोग आलाय. किंवा प्रज्ञेच्या 3 पातळ्या ज्या सांगितल्या जातात. श्रुतमय पय्या म्हणजे श्रवण करून मिळालेली प्रज्ञा.
दुसरी प्रज्ञा जी आहे ती अ, चिंतामया पय्या, म्हणजे चिंता म्हणजे चिंतन. पाली चिंता म्हणजे मराठी आपण चिंतन म्हणतो. चिंतन करून प्रज्ञेमध्ये वाढ होणे, एक ऐकून माहिती होणे, चिंतन करून त्याच्यामध्ये वाढ होणे, आणि तिसरी पातळी जी आहे ती, ज्याच्यावर चिंतन केलेलं आहे ते प्रॅक्टिकली आपलं बनणे, म्हणजे ते झिरपणे, मुरणे, ॲब्झॉर्ब होणे, म्हणजे ते सरावात येणे, प्रॅक्टिसमध्ये येणे, अंगवळणी पडणे आपण ज्याला म्हणतो, तो आपला भाग बनणे, त्याला भावनामय पहिया म्हटलेला आहे. भावनामय, भव म्हणजे बनणे, तसं होणे, तसं बनणे, त्याला भावनामय प्रज्ञा म्हटलेला आहे. त्यातली पहिली जी प्रज्ञा आहे ना, ती श्रुतमया पय्या म्हटलेला आहे, म्हणजे श्रुतमय प्रज्ञा, ऐकून माहिती होणे. तिथं वाचून माहिती होणे असं नाही म्हटलं, ऐकून माहिती होणे. जसं इथं बोलण्याचा संदर्भ आहे, तसं याच्यामध्ये ऐकण्याचा संदर्भ आहे. कारण त्या काळामध्ये बहुधा ऐकूनच ज्ञान मिळायचं. ऐकून कुणीतरी बोललंय तर ते ज्ञान मिळायचं, किंवा मग स्वतः काही मिळवलं तर इंद्रियांच्या माध्यमातून. पण अ, काही जे तत्वज्ञान आहे, प्रगत ज्ञान जे आहे, ते कुणीतरी सांगायचं तेव्हा ते माहिती व्हायचं. म्हणून त्याला अ, ऐकून माहिती झालेली ऐकून आलेली समज, सुतमया पय्या. तसं हे या गाथेमध्ये बोलण्याशी संबंध आहे त्याचा. एखादा बोलतो, आपलं ज्ञान बोलतो, परंतु एखादा बोलतो, हे ऐक्यू पण असू शकतं आणि वाचलेलं पण असू शकतं, आणि आजकाल ते सोपं आहे. आता तर ज्ञानी बनणं, पंडित बनणं फार सोपं आहे. म्हणून डॉक्टरेट केलेले खूप लोक सापडतात, कारण ते सोपं झालेलं आहे. पूर्वी पूर्वीसारख्या खूप खस्ता खाव्या लागत नाही, किमान एक्सपर्ट डॉक्टर व्हायला, डॉक्टरेट करायला पूर्वीसारख्या खस्ता खावा लागत नाहीत. ते सहजासहजी होत नव्हतं, त्यामुळे ते डॉक्टरेटला फार महत्व होतं. एखाद्याने डॉक्टरेट केली तर त्या डॉक्टरला, मग तो मेडिकल डॉक्टर असो नाही तर कुठल्या तत्वज्ञानातला डॉक्टर असो, त्याला खूप महत्व असायचं पूर्वी. आज ते महत्व राहिलं नाही तेवढं. आणि त्याच्यामध्ये आजकाल खूप वेगवेगळे प्रकार घडतात, हे आपण आता पाहतो. जसं पेपर फुटीसारखे प्रकार जसं आहे ना ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, तर ते त्याच्यामध्ये जो करप्शन आहे, तसे काही असं म्हणतात की डिग्र्या विकत पण घेतात काही लोक अक्षरशः. प्रॅक्टिकली तेवढं ते सोपं जरी नसेल तरी असे पण काही प्रकार आहेत. म्हणून नुसता कुणी एखादा पंडित असेल, लेखन करत असेल किंवा या गाथेनुसार बोलत असेल, भाषण करत असेल, म्हणून त्याला धम्माचा पंडित म्हणता येत नाही. कारण ते ज्ञान ऐकीव असू शकतं किंवा वाचलेलं असू शकतं, म्हणजे सहज उपलब्ध आहे. आता वाचणं म्हणजे डोळ्याचं काम, ऐकणं म्हणजे कानाचं काम, आणि त्याच्यातून ज्ञान सहज मिळतं. आजच्या काळामध्ये आपण टेक्नॉलॉजीमुळे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे, माहिती तंत्रज्ञानामुळे आज ज्ञान जे आहे हे आणखीन सोपं, सहज झालेलं आहे. आपल्या खिशात ज्ञान आलेलं आहे, ज्याला आपण मोबाईल म्हणतो. आपला मोबाईल ओपन केला तरी आपल्याला ज्ञान मिळतं. सर्च केलं की आपल्याला ज्ञान मिळतं. आणखीन पुढची स्टेप आता आलेली आहे, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. तर या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय डोकं चालवायची गरज नाही. त्या विशिष्ट ॲपवर त्याला प्रश्न विचारा फक्त,
तर तो त्याचा लांबलचक उत्तर देतो. लांबलचक उत्तर देतो AI मध्ये. म्हणजे ज्ञान सोपं झालंय. पुन्हा त्याला त्याच्यावर आणखीन प्रश्न विचारला, आणखीन प्रश्न विचारला, आणखीन प्रश्न विचारला, तर तो आणखीन पुढची उत्तर देतो. त्याच्यात आणखी अशी पण सोय आहे की आपण एक प्रश्न विचारला आणि त्याने उत्तर दिलं की त्याच्या खाली तो स्वतःच आपल्याला म्हणतो, म्हणजे लिहून लिहून आलेला असतो, तो मेसेज आलेला असतो. याच्याबद्दल आणखीन अमुक एक सांगू का, तमुक एक सांगू का, असे 2-3 ऑप्शन देतो तो. याची पुढची माहिती देऊ का, असं तो म्हणतोय तो आपल्याला. आणि आपण जर हो म्हटलं तर ते आणखीन पुढची माहिती देतो. आपण आणखीन प्रश्न प्रश्न विचारला की आणखीन माहिती देतो. याचा अर्थ माहितीचा स्फोट झालेला आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे, माहिती तंत्रज्ञानामुळे ज्ञानाचा, माहितीचा स्फोट झालेला आहे. आणि त्याच्यामुळे सहज ज्ञान उपलब्ध आहे. म्हणून पंडित कोणी होऊ शकतो आता. अगदी सोपं झालेलं आहे. तरी सुद्धा त्याला धार्मिक म्हटलं नाही. तो पंडित असेल, पण धम्मठ असेल, धर्मस्थ असेल, धम्मामध्ये स्थिर झालेला असेल असं नाही. धम्म जाणतोच असं नाही. माहिती आहे, ज्ञान आहे, पण जाणणं म्हणजे प्रज्ञा आहे. प्रज्ञा म्हणजे ज्ञानाचं ज्ञान किंवा ज्ञानाची समज. ज्ञ, प्रज्ञ, ज्ञ जाणणे, ज्ञान. आणि प्र म्हणजे ॲडव्हान्स. आणि ॲडव्हान्स ज्ञान म्हणजे जे ज्ञान मिळालेलं आहे त्याचा अर्थ कळणे, त्याची समज येणे, ते आपलं बनणे, म्हणजे तिसऱ्या पातळीवरची प्रज्ञा, भावनामय प्रज्ञा. त्याचा अर्थ कळणे, असा प्रज्ञेचा अर्थ आहे. प्रज्ञा म्हणजे इंद्रियांनी मिळालेलं ज्ञान नाही केवळ. प्रज्ञा म्हणजे ज्ञानाची समज आहे. कारण ज्ञानाची जी काही प्रक्रिया आहे ती नैसर्गिक प्रक्रिया आहे. म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या 5 इंद्रियातून, यांना ज्ञानेंद्रिय पण म्हटलंय. सरळ सरळ आहे. 5 इंद्रियांना ज्ञानेंद्रिय म्हटलेलं आहे. म्हणजे ज्ञान पाहून, ऐकून, गंध, चव, स्पर्श याच्यातून ज्ञान मिळतं आणि ते आपल्या मनोधर्मांमध्ये किंवा विचार प्रक्रियेमध्ये, ब्रेनमध्ये, त्याला 6वं इंद्रिय म्हटलेलं आहे, मन. त्याच्यामध्ये ते संचित होतं, ज्याला आपण संस्कारित होतं, किंवा त्याला आपण पुढे मेमरी असं म्हणतो. म्हणजे हे जे ज्ञान मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ही नैसर्गिक आहे. याला काही करावं लागत नाही. बाळ जन्माला आलं, त्यांनी डोळे उघडले, त्याला जग दिसलं की त्याला त्याचं ज्ञान मिळायला सुरुवात झाली. कशाला काय म्हणतात ते त्याला कळत नाही, परंतु काहीतरी त्याला डोळे उघडले की प्रकाशात त्याला काहीतरी दिसतं, काहीतरी आकार दिसतो. म्हणजे त्या आकाराचं त्याला ज्ञान होतं. त्याच्यासमोर काही समजा थोडं मोठं झालं आणि त्यांनी बाळाने त्या नजर त्याची स्थिर झाली, काय म्हणतो आपण, नजर नजर धरायला लागला तो. नजर त्याची स्थिर झाली तर त्याच्यासमोर समजा काही खेळणी दाखवली, कलरफुल एखादी, रंगीबेरंगी, तर तो त्याला काहीतरी समजतो. त्याला काय म्हणतात, त्याचा आकार वगैरे ते त्याला लगेच कळणार नाही, पण ज्ञान लगेच होतं त्याचं. नंतर मग ते डेव्हलप होतं पुढच्या प्रक्रियेमध्ये. त्याचं ऐकून त्याला आवाजाचं ज्ञान होतं, पाहून त्याला आकाराचं, रंगांचं ज्ञान होतं, ऐकून त्याला आवाजाचं, ध्वनीचं ज्ञान होतं. नंतर ज्याचा आवाज आहे तो कोण, काय, हे नंतर पुढची प्रक्रिया होते. गंधाचं ज्ञान होतं, चवीचं ज्ञान होतं, स्पर्शाचं ज्ञान होतं. अशा प्रकारे ज्ञानेंद्रिय ज्ञान देतात आणि ते सोपं असतं.
आणि जेवढी ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता असते, म्हणजे जेवढा मेंदू त्याचा विकसित झालेला असतो, डेव्हलप झालेला असतो, किंवा अभ्यास करून करून शार्प झालेला असतो, म्हणजे काहींची बुद्धिमत्ता जी धारदार असते ना, तर त्यांनी तेवढे परिश्रम घेतलेले असतात, तेवढा अभ्यास केलेला असतो, तेवढी पुनरावृत्ती केलेली असते, पुन्हा त्याच्यावर चिंतन केलेलं असतं, आणि त्यामुळे त्यांची बुद्धी ही धारदार होत असते, बनते. परंतु मुळातच त्याचा त्या व्यक्तीचा जो मेंदू आहे, हा मेंदू त्या क्षमतेचा असतो. त्याला काही जैविक कारण आहेत, म्हणजे त्याला मिळालेली ती बौद्धिक शक्ती ही त्याच्या आईवडिलांकडून म्हणजे अनुवंशिकतेनं पण मिळू शकते, आईवडिलांकडून आलेली मिळू शकते, किंवा त्याचं पालन पोषण चांगल्या पद्धतीनं झालेलं असेल, त्याची बुद्धिमत्ता वाढेल अशा प्रकारचे विषय त्याच्या समोर असतील, आव्हानात्मक विषय असतील, तर बुद्धिमत्ता शार्प व्हायला सुरुवात होते. आणि ज्यांची परिस्थिती तशी नसेल, आणि काही ज्ञान मिळण्याच्या गोष्टी त्याला मिळत नसतील, ज्ञान ग्रहण करताच येत नसेल, तर त्याची बुद्धिमत्ता तेवढी तीक्ष्ण बनत नाही, वाढत नाही, सरळ सरळ. आणि तशी संधी मिळाली तर तो पंडित बनू शकतो पुढे. आणि नैसर्गिकपणे ते होतं, घडतं. आता जे लोक विवंचनेमध्ये जगतात, जसे आपले पूर्वज, अस्पृश्य, पददलित, पायदळी तुडवलेले, त्याला पददलित म्हणतात, असे जे डिप्रेस डिप्रेशनमध्ये जगणारे, अप्रेस केलेले, ज्यांच्यावर दडपण आहे, दाबलेले आहेत, दडपलेले आहेत, वंचित आहेत, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, ज्ञानापासून वंचित ठेवलं, व्यावहारिक जगापासून वंचित ठेवलं, आर्थिक गोष्टींपासून वंचित ठेवलं, मग त्यांची बुद्धिमत्ता तेवढी सतेज बनली नाही बऱ्याच लोकांची. मूळ बुद्धिमत्ता असू शकते एक अनुवंशिक, परंतु त्याला पण पुढे धार येण्यासाठी तेवढं ज्ञान मिळावं लागतं. मूळ बुद्धिमत्ता जरी असली तरी त्याला जर काय म्हणतात, बौद्धिक कसरत नसेल, तर ती बुद्धिमत्ता पुढे तेवढी शार्प होत नाही, ते इंटेलिजंट होत नाही, बुद्धिमान होत नाही, पंडित होत नाही, जर तशी संधीच नाही मिळाली तर. तर असाही एक मुद्दा आहे पुन्हा. पण मुख्य मुद्दा जो आहे की पंडित बनणं हे परिस्थितीवर, मनस्थितीवर, प्रकृतीवर, वातावरणावर अवलंबून आहे, आणि हे नैसर्गिक घडतं. परंतु एखाद्याला खूप संधी मिळाली आणि पंडित बनण्यासाठी त्याला एक अनुकूलता असली, परिस्थिती चांगली आहे, अनुकूलता आहे, आणि तो पंडित बनला, तरी सुद्धा धम्म समजणं ही वेगळीच गोष्ट आहे, असं या गाथेचा अर्थ आहे. ऐकून माहिती झालेलं ज्ञान, वाचून माहिती झालेलं ज्ञान, किंवा चिंतन करून पण त्याच्यामध्ये शार्पनेस आला असेल, पण तसं प्रॅक्टिकली ते समजून घेण्याची जी क्षमता आहे, ती सती जागृतीमध्ये आहे. म्हणजे ब्रेनशी
मनोधम्मांशी, विचार प्रक्रियेशी सतीचा संबंध आहे, जागृतीचा संबंध आहे. म्हणून काया, वेदना, चित्त, मनोधम्म म्हणजे संपूर्ण अस्तित्वाचं आधी ज्ञान, नंतर त्याचं भान आणि मग त्याचं प्रज्ञेत रूपांतर. तर केवळ पांडित्य महत्वाचं नाही. जे जे पांडित्य आहे म्हणजे ज्या ज्ञानाचं ज्ञान आहे, ज्याचं ज्ञान आहे त्याची समज ही एक वेगळीच प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे. आणि ती प्रक्रिया अशी आहे की जिथं चित्त स्थिर आहे, म्हणजे ज्यातल्या विकृती कमी झालेल्या आहेत, क्षेम किंवा स्थिर चित्त, कुशल चित्त कोणाचं बनतं? ज्याच्यात कौशल्य आहे ते. म्हणजे कौशल्य म्हणजे विस्कळीतपणा नाही, विचलन नाही, डिस्टर्बन्स नाही. त्यातला लोभ, द्वेष कमी 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 होत गेलेला आहे. त्याचंच चित्त, मन क्षेम कुशल असतं, म्हणजे स्थिर असतं, अकंपित असतं. आणि आपल्या तांत्रिक भाषेमध्ये धम्माच्या समाधीमध्ये असतं. आणि जे समाधीमध्ये असतं त्याची शक्ती एकवटलेली असते. त्याची मानसिक आणि सगळी व्यक्तिमत्वातली शक्ती एकवटलेली असते. आणि एकवटलेली असल्यामुळं मिळालेलं ज्ञान प्रज्ञेत रूपांतर होण्याची जी समज आहे, ही समज त्याला त्यातून मिळते. ही पण एक नैसर्गिक क्रिया आहे, परंतु याला याला प्रयत्नांची जोड पाहिजे, साधनेची जोड पाहिजे. मग त्याचं चित्त क्षेम क्षेम बनतं, क्षेम कुशल बनतं आणि स्थिर बनतं. नंतर तो वैरमुक्त होतो, वैरभावमुक्त म्हणजे द्वेषमुक्त होतो, क्रोधमुक्त होतो, द्वेषमुक्त होतो. ती जी मनाची विकृती आहे, चित्ताची विकृती आहे, त्याच्यातून तो बाहेर पडलेला असतो. तसा त्यांनी अभ्यास आणि प्रॅक्टिस केलेली असते. अर्थातच वैरभाव म्हणजे द्वेषयुक्त चित्त, त्याला द्वेषमूलक चित्त, द्वेषचरित म्हणतात. लोभचरित, द्वेषचरित हे दोन मुख्य हे आहेत. म्हणजे चित्ताच्या ह्या दोन विकृती आहेत. लोभचरित, द्वेषचरित म्हणजे लोभानुसार ते काम करणारं चित्त आणि द्वेषानुसार काम करणारं चित्त. आणि ते मुळात मोहचरित आहे, म्हणजे अविद्याग्रस्त आहे. म्हणून लोभचरित, द्वेषचरित, मोहचरित या तीन तीन गोष्टींनी, लोभ, द्वेष, मोह या तीन गोष्टींनी बाधित झालेलं चित्त जे आहे, ते चित्त प्रज्ञाप्राप्तीतला अडथळा असतो. त्याच्याकडे ज्ञान असू शकतं पण प्रज्ञा नाही मिळत. कारण प्रज्ञा म्हणजे ती समज येण्यासाठी जी शक्ती पाहिजे, जी समाधी पाहिजे, जे एकत्रीकरण पाहिजे, जे तीक्ष्णता पाहिजे, तीक्ष्ण बुद्धी ज्याला आपण म्हणतो, ते तीक्ष्णता ज्याच्याकडे असते त्याला त्या ज्ञानाचं ॲनालिसिस करता येतं. त्याला आपण आता सप्तबोध्यांगाच्या भाषेमध्ये धम्मविचय पण म्हणतो. तर तो धम्मविचय करण्याचं म्हणजे ॲनालिसिस ऑफ धम्मा, म्हणजे मनोधम्म, मनात जे जे काही संचय झालेला आहे ज्ञानाचा, त्या ज्ञानाचं त्याचा अर्थबोध होण्यासाठी, प्रत्येक शब्दाचा अर्थबोध होण्यासाठी त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. त्याचं पृथक्करण करता आलं पाहिजे, विश्लेषण झालं पाहिजे. मग त्याच्या खोलातला अर्थ कळतो. नाहीतर फक्त शब्द माहिती होतात आणि ते शब्द
संचित असतात. कारण मन हे संस्कारांनी तयार होतं, त्यामुळं चित्त हे संस्काराने तयार होतं, त्यामुळे ते नॅचरली ज्ञान मिळतं त्याचं. परंतु ज्ञानाची समज येण्यासाठी ते चित्त, ते मन मुक्त पाहिजे, म्हणजे निर्विकार पाहिजे, म्हणजे ते क्षमकुशल पाहिजे, स्थिर पाहिजे. त्याच्यामध्ये लोभाची आणि द्वेषाची विकृती किंवा वैरभाव, म्हणजे स्पर्धा, इतरांशी स्पर्धा, इतरांचा काय म्हणतात, इतरांशी स्वतःची तुलना करणे, आपलं 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 ज्ञान, आपली प्राप्ती, आपली प्रज्ञा पाहण्याऐवजी नेहमी हा माझ्यात एवढ्या आहे, मग त्याच्यात नाही, किंवा माझ्यात कमी आहे, त्याच्यात जास्त आहे, ही तुलना जो करत बसतो, त्याच्या मनामध्ये एक तर जिलसी तरी असते, ईर्षा किंवा वैरभाव असतो, किंवा वैरभावामध्ये आणखीन अनेक बाकीच्या गोष्टी पण असतात. म्हणजे स्वार्थ असतो, लोभ असतो, स्वार्थ असतो. काही जसे आता आपले हे असतात ना, वाडवडिलांचे जे वय काय म्हणतात, हाडवैरी, भाऊबंदकीमध्ये जसं असतं ना तसं, किंवा नात्यांमध्ये पण, किंवा भाऊबंदकीमध्ये ते जे वैरभाव असतो, ते ती स्पर्धा असते. त्याला आहे आणि मलाच का नाही, मला जेवढं आहे तेवढं त्याला नको. तर याच्यातून जी जी काही स्पर्धा आणि भेदभाव जो तयार होतो, ते भान नसल्यामुळेच आहे. ते कळत नाही, त्याच्यामुळे आपली शक्ती वेस्ट होते. वैरभावामध्ये शक्ती वेस्ट होते, म्हणजे चित्ताची जी क्षेम अवस्था असते, स्थिर अवस्था असते, ती आपोआप चंचल बनते, विस्कळीत होत, म्हणजे समाधी भंग होते. समाधी मिळणे हे चित्ताचं लक्षण आहे, मनाचं लक्षण आहे. परंतु त्याची समाधी भंग होते ती ह्या लोभामुळे, द्वेषामुळे आणि अविद्येमुळे, आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्याचं भान नसल्यामुळे, सती नसल्यामुळे. तर त्याच्यामुळे माणूस पंडित होऊ शकतो, परंतु तो धम्मठ नाही होत, धार्मिक नाही होऊ शकत. धम्म समजत नाहीत त्याला. धम्माचा तो पंडित होईल, म्हणजे धम्म जाणतो, तो मनोधम्म जाणतो. धम्म धम्म जाणतो, पण त्यातले अधम्म कोणते, सद्धम्म कोणते, हा धम्म विषय करण्यासाठी त्याला जी पात्रता पाहिजे, क्षमता पाहिजे, ही वेगळी साधना आहे. म्हणून त्याला दुसरे एक आपल्या नेहमीच्या भाषेत, तो माणूस शिलाचरणी पाहिजे. शील शील असेल तर प्रज्ञा मिळते, परंतु शील यायला आधी सती पाहिजे, जागृती पाहिजे. कारण चांगल्या वाईटाचं जोपर्यंत चांगल्या वाईटातला फरक कळत नाही, चांगलं वाईट कळत नाही, अधम्म सद्धम्मातला फरक कळत नाही, तोपर्यंत नुसतं धम्माचं ज्ञान काही उपयोगाचं नाही. तर ते काम जागृती करते, सती करते. तर तिथे मग वैरभाव घातक असतो हे कळाल्यावर त्याच्यामध्ये तो वैरमुक्त होतो, वैरभावातून मुक्त होतो, क्षेम होतो, आणि अभय त्याच्यामध्ये येतो. तो घाबरत नाही. भय म्हणजे सत्काय दृष्टीचाच एक परिणाम आहे. मी आणि माझं, आणि हे राहिलं पाहिजे. तर मी हाच भ्रम असतो, सत्काय दृष्टी हा भ्रम असतो. मी मी माझं, हा एक गैरसमज आहे, अविद्येतून निर्माण झालेला गैरसमज आहे. आणि आपण कधी कधी आपल्या व्यावहारिक भाषेत आपण
त्याच्यावर बराच वेळा विचार पण केलेला आहे. आपल्याला आपला जन्म आठवत नाही आणि जन्मानंतर जे जे काही बनत चाललोय, आपण बनत आलो, ते त्याचं काहीच, त्यातला कार्यकारण भाव काहीच कळत नाही अविद्येमुळे. जन्मही आठवत नाही, पुढचं जीवनही आठवत नाही आणि पुढचा मृत्यूचा पुढचंही माहिती नाही. म्हणजे जीवनच कळत नाही, तरी पण मी डेव्हलप होतो, मी वाढतो. स्वकाया दृष्टी, ही काया मी आहे. स सकाय, स्वकाया, ही काया, हे अस्तित्व आहे, हे जीवन, हे माझं असणं, हे माझं दिसणं, हे माझं सौंदर्य, ही माझी, हे माझं पांडित्य, हे माझं धन, ही माझी प्रॉपर्टी, डिग्री, काय असेल ते सगळं, पद, प्रतिष्ठा, मीला धरून जे जे आपण धारण केलेलं आहे, पकडलेलं आहे, ज्याचं ज्याचं ध्यान करत आलाय आणि ते जे पकडत चाललाय, ते सगळं मी बनतो. आणि ते अज्ञानामुळे होतं. पण जेव्हा जाग येते, जेव्हा भानावर येतो माणूस, सतीमध्ये येतो, कायेमध्ये उतरतो, जाणीवा पाहतो, काय काय आपल्यामध्ये, चित्त पाहतो, म्हणजे लोभचरित, द्वेषचरित, मोहचरित चित्त, हे ज्याला जाणवतं, त्यानुसार चाललेली विचार प्रक्रिया, मनोधम्म, हे जेव्हा कळतं आणि त्यातला फोलपणा कळतो, हे पर्सनल गोष्ट नाही खरं म्हणजे. नैसर्गिक, निसर्गातच जर आपण अपत्य आहोत, नैसर्गिकपणेच आपण अस्तित्वात आलो, तर ते निसर्गाचं हे आहे काम. आणि तो निसर्ग म्हणजे काय फार पवित्र गोष्ट आणि मोठी गोष्ट असे म्हणण्याचं काही कारण नसतं. कारण निसर्गानं जर दुःख दिलं तर निसर्गाला कसं काय चांगलं म्हणायचं? कारण दुःख जे आहे ते निसर्गाचाच परिणाम आहे. म्हणून निसर्ग म्हणजे फार पवित्र वगैरे असं काही नाही. निसर्ग ऑब्जेक्टिव्हली जर पाहिलं त्रयस्थपणे, तर ती एक कार्यकारण भाव आहे. निसर्ग म्हणजे कार्यकारण भाव, काहीतरी आहे म्हणून काहीतरी होतं. तर हे याचं ज्ञान झाल्यानंतर, हे कळाल्यानंतर माणसाचा मी भाव, सकाय दिसते, ही आपोआपच वीक होते, कमी कमी होत जाते, समज येत जाते. मग आपण कोणती गोष्ट पर्सनलाइज करत नाही. मी, माझी, माझ्यामुळं, मी होतो म्हणून असं नाही. ते मग ते एक एक प्रकारची नम्रता येते ज्ञानामध्ये, वागण्यामध्ये पण नम्रता येते. तिथे हे चित्त क्षेम बनतं, स्थिर बनतं, त्यातला विस्कळीतपणा कमी होतो आणि कोणाशी स्पर्धा नसल्यामुळे वैरभाव पण नाही राहत. आणि जी गोष्ट पर्सनलाइज केलेली नाही, जी गोष्ट मी, माझी म्हटलेली नाही, ती जाण्याची भीती पण नसते. म्हणून अभय आपोआप येतं. आणि इथं असं शेवट केलेला आहे या गाथेचा, की पंडितो, त्याला त्याला पंडित म्हटलेला आहे. म्हणजे आता तो पहिला पंडित पंडितच आहे तो, परंतु तो ज्ञानी पंडित आहे. आणि दुसरा पंडित जो आहे तो प्रज्ञावान पंडित आहे, आणि तो खरा पंडित आहे असं म्हटलेलं आहे. तो धर्मस्थ आहे, धम्मस्थ आहे, धर्मात स्थिर आहे, धम्म जाणतो. धम्म जाणतो म्हणजे अधम्म जाणतो, सधम्म जाणतो, सगळं व्यक्तिमत्व जाणतो. अशा प्रकारचं हे, असा अर्थ लागतोय याच्यातून, या गाथेतून. म्हणजे जेवढी आपली झेप आहे विचार करण्याची, तिथपर्यंत हा असा अर्थ लागतो.
बाकी याच्यात आणखीन बरंच काय काय आपल्याला आपापल्या क्षमतेनुसार घेता येतं. आजच्या पुरतं मला हे पुरेसं वाटतं. बाकी तुम्हाला काही सुचत असेल तर तुम्ही सांगा.